बेहतरीन खिलाड़ी, अपना पूरा कारकर्दगी दी इन्होंने, ऑलराउंडर परफॉर्मेंस, मर्द मैदान कहलाया ये, मैन ऑफ द मैच निज़ाम उर्जुक के, जो मजे के खिलाड़ी रह चुके, हरकोल के कप्तान भी रह चुके, बेहतरीन गेंदबाज थे और ऑलराउंडर थे। शुक्रिया बहुत बहुत निज़ाम। तुझा फोन आहे का? बताता हूं मैं, शाहीन और एमसीसी हरकुल के बीच में क्या क्या होता था। ये मुझे मौका नहीं दे रहे ना, लोग समझ रहे कि मैं बात ही करता हूं। तीन नाजिम और उनके साथ में अबरार, और उनके सामने के गेंदबाजी मार्ग पर आए मोतसीम। देखिए मुरबा का गेंदबाजी मार्ग पर आया है। देखिए रफ्तार बदी की गेंदे फेंकने में माहिर है मोतसीम। फिर से एक मरतबा और कैसे गेंदबाजी करेंगे टीम की तरफ से पहली ओवर लेकर, इस मरतबा बैट की लीडिंग एज कि बहुत ही अच्छी फील्डिंग देखने मिली। पहली गेंद बिंदी आई है। देखिए मोतसीम मुरबा का गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद बिंदी फेंकी है और नाजिम है उनके सामने, उनके साथ में आए अबरार। मैं यहाँ पर आप लोगों को बता दूं कि ये ट्रॉफी जो है हमको जिन लोगों ने ताउन किया है वो नरेश आहिरे की जानिब से है। तीनों चार ट्रॉफीज़ है। उसके बाद सरफहरिस्त नज़ीर वेलास्कर, असद फ़की, इस दरमियान बॉलर तैयार। फिर से एक मरतबा मोतसीम, इस मरतबा देखिए यूएस खेलना चाहते थे लेकिन अंपायर की उंगली उठी हुई। LBW आउट। your shit and बैक टू पवेलियन। नीचे रही थी गेंद, ये बल्लेबाज को समझ में नहीं आई है और बिल्कुल मिडल और ऑफ को स्टम्प को या लेग के स्टम्प को उन्होंने जो शफल करने की कोशिश की, जो शफल के उसमें अपना विकेट गवा बैठे। तो दूसरे हमारे हैं मंसूर लोखंडे, ये हमारे टाउन करने वाले लोग हैं। रशाद मुजावर, जुबैर अब्बासी, निज़ाम हुर्जुक, इनायत हुर्जुक, अविनाश। फील्डिंग सजाते हुए कमेंटेटर प्लीज। शाइन क्रिकेट क्लब की तरफ से अरबाज खान, इनका हम हार्दिक हार्दिक स्वागत करते चलते हैं मैच की तरफ। देखिए मोतसिम गेंदबाजी कर रहे हैं, दो गेंदे फेंकी है, एक बल्लेबाज को चलता किया है, अब तक एक भी रन खर्च नहीं किया है। फिर से एक मरतबा देखिए मासूम आए नए बल्लेबाज, अब तक एक भी गेंद फेस नहीं की है मासूम की। फिर से एक मरतबा ब्लॉकर लाइक की गेंद थी, उसे खोद के निकाले, काटपीट के सारे फील्डर मौजूद, जब तक फील्डर फील्ड करेगा एक ही रन, एक ही रन से शाहजहान टोकन इस दरमियान हरकोल से हमारे जानिब हमारी स्टेज पे मौजूद है और ये जो फ्राइज अंजाम देते हैं वो डाकिए के, लेकिन डाकिए के फ्राइज आपको बताऊं मैं थोड़ा सा खेल की जानिब से मोड़ते हुए कि भाई बारिश धूप कुछ भी रहे ये अपना काम करते रहते हैं, तो उनका खैर मकदम है शाइन स्पोर्ट्स क्लब की जानिब से। मोतसिम तीन गेंदे फेंकी है, एक रन खर्च किया है। फिर से एक मरतबा चौथी गेंद ले गई, इस मरतबा देखिए बैट की लीडिंग एज, फील्डर मौजूद, एक रन लेने से नहीं रोकेंगे। इस एक रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है दो या आंकड़े पर। देखिए मोतसिम क्या गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है। अब तक दो गेंदे आना बाकी। पहली गेंद बिंदी फेंकी थी, दूसरी गेंद पे बल्लेबाज को चलता गया था, तीसरी गेंद पे एक दो रन मिले थे और चौथी गेंद पे एक ही रन मिलेगा। फिर से एक मरतबा मोतसिम, इस मरतबा हो देखिए क्या स्पीड, मोरबा एक्सप्रेस गेंदबाजी मार्ग पर देखिए ब्लॉकर लाइक की गेंदें फेंक रहे, क्या गेंदबाजी मोतसिम कर रहे मैदान के अंदर, बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है। देखिए इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी, एक बल्लेबाज को चलता किया था, नाजिम को भेजा था बैक टू पवेलियन। रैयान मुरुडकर की तरफ से मासूम को हर छक्के पे 500 रुपए का इनाम आया है। और गेंदबाज कोई भी हैट्रिक लेता है तो निसार भैया की तरफ से 500 रुपए का इनाम आया है। एक और के एकदम पर स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है
3 रनों पर। देखिए मोहतसिम ने क्या गेंदबाजी की थी, 3 रन खर्च के एक बल्लेबाज को चलता किया। क्या गेंदबाजी, रफ्तार भरे गेंदे फेंक रहे थे मोहतसिम मैदान के अंदर, ब्लॉकर लाइन की गेंदे, क्या गेंदबाजी कर रहे थे मोहतसिम। जब तक सुनते हैं हमारे डीजे। बेहतरीन किस्म की गेंदबाजी यहाँ पर हुई है मुहतसिन की जानिब से। लंबा रनअप उनका, बहुत ही नपी तुली गेंदबाजी थी, बिल्कुल भी जो है आर्म्स खोलने की यहाँ पर उनके जो मुकाबले के टीम को, खिलाड़ियों को मौका नहीं दिया, बल्लेबाजों को बिल्कुल बांधे रखा। बहुत ही बेहतरीन किस्म की जो गेंदबाजी कहते हैं वो मुहतसिन ने की है, और अपने कप्तान का जो है और अपने टीम के लिए बहुत ही बेहतरीन जो है वो ये ताउन पेश किया उन्होंने। तब पे स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 3 ही आंकड़े पर, और 1 विकेट। देखिए सुजल अगर हैट्रिक लेते तो निसार भैया की तरफ से 500 रुपए का इनाम आया है सुजल के लिए। दूसरी ओर लेकर आए सुजल गेंदबाजी मार्ग पर। देखिए लंबा रनअप उनके सामने है मासूम। देखते उर्दू किट से गेंदबाजी कर रहे हैं सुजल। पहली गेंद लेकर फुल टॉस लगी, गेंद उसे खेल दिया, फील्डर मौजूद। कि कोई गलती नहीं करेगी, 1 रन चुरा से नहीं रोकेगी। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 4 या आंकड़े पर। पहली गेंद फुल टॉस की गेंद थी, उसे सही नसीहत बख्श नहीं पाए बल्लेबाज मासूम। देखते हैं अबरार, अबरार का बल्ला तो अब तक बोला नहीं है मैदान के अंदर। क्या सुजल के ऊपर हल्ला बोलता है क्या, क्या होगा। दूसरी गेंद सुजल अपनी टीम के लिए कमबैक करेंगे क्या, या अबरार हल्ला बोलेंगे फिर से एक मर्तबा। इस मर्तबा देखिए कारपेट के सहारे खेल दिया है, गैप में फील्डर आए तेजी से। दूसरे रन की कोशिश और दूसरा रन भी आसानी से मुकम्मल। इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर इसको उछलता कूदता जा पहुंचा है 6 आंकड़े पर। मैं नामों की फहरिस्त दोबारा यहाँ पर पेश करता हूँ। अमित कामले, उसके बाद भरत गोरेगांवकर, मुजीब प्रकाश, नासिर वागू, प्रकाश हरवनकर, शकील पंगारकर, सलीम मुकादम, जुबैर अंतुले, नैफ फकी, नैफ घराधार, अकबर खान, अकबर परदेसी, अकरम खान। देखते फिर से एक मर्तबा सुजल। इस मर्तबा देखिए हो क्या गेंदबाजी। देखिए 1 रन मिलेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 7 आंकड़े पर। सिद्दीक चौधरी, अकील खान, अल्ताफ परदेसी, नशित जगेलकर, जुबैर सैयद, फरजान पालेकर, इकबाल लवारे। फिर से एक मर्तबा सुजल। इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी। देखिए मासूम इस मर्तबा आगे आगे खेलना चाहते थे, गुड फील्डर गेंदबाज, और इस मर्तबा कोई गलती नहीं करेंगे। मासूम के इनिंग का खात्मा, मासूम को भी जाना होगा बैक टू पवेलियन। किस्म की गेंदबाजी की जा रही है जिस टीम की तारीफ से। देखिए सुजल के लिए सुजल के लिए हर विकेट पे 100 रुपए का इनाम आया है निसार भैया की तरफ से। ये विकेट लिया उसे भी 100 रुपए मिले। हर विकेट के ऊपर निसार भैया की तरफ से 100 रुपए का इनाम आया है। देखिए इमरान की तरफ से भी हर सिक्सर पे 100 रुपए का इनाम आया है। देखते क्या होगा, 100 रुपए कौन हासिल करेगा। देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज इस मर्तबा देखिए बैट की लीडिंग गेज, कारपेट के सारे खेल दिया, फील्डर मौजूद, 1 रन चुरा से नहीं रुकेगा। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 8 ये आंकड़े पर।
इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। सुजल ने भी बल्लेबाज का बल्ला बांध के रखा है। मोहतसिम आए गेंदबाजी मार्ग पर, 3 रन खर्च किए, एक बल्लेबाज को चलता किया। सुजल आए, अब तक 5 रन खर्च किया और एक बल्लेबाज को चलता गया था। इस ओवर की आखिरी गेंद देखिए, अबरर का बल्ला बोला नहीं है मैदान के अंदर। फिर से एक मरतबा, इस मरतबा पटकी हुई गेंद, बैट की लीडिंग गेंद, गेंद जा रही 1 2 3 सीमा रेशा पली करे, अंपायर का इशारा, 4 धाव्यासाठी। है कप्तान किसे पे भरोसा करता है, किसे 6 गेंदें फेंकने के लिए भेजता है गेंदबाजी मार्ग पर। देखते ये अजहर आए गेंदबाजी मार्ग पर, देखिए बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है। मुरबा के गेंदबाजों ने क्या गेंदबाजी कर रहे हैं। मुरबा के गेंदबाज मैदान के अंदर, देखिए लेफ्ट हैंड बल्लेबाज गए हैं मैदान के अंदर। इमरान को हर सिक्सर पे 100 रुपए का इनाम आया है रैयान मुरोडकर की तरफ से। देखिए आजर के लिए भी हैट्रिक पे 500 रुपए का इनाम आया है निसार भैया की तरफ से। देखिए फिर से एक राउंड किट से गेंदबाजी करेंगे। इस मरतबा देखिए, हो लोअर फुल टॉस खेल दिया है सीमा रेशा पली करे, 1 बाउंस सीमा रेशा पर, अंपायर जी का इशारा, चौका। अंपायर का इशारा, बिंदी गेंद। देखिए इस मरतबा कमबैक, कभी तेरी तो कभी मेरी, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज। फेकी का थर्ड अंपायर, फेकी के लिए। पच्चीस मिनट की एक इनिंग कराई जानी है। यहाँ पर सारे खिलाड़ियों से इल्तमास है, गुजारिश है, उनसे निवेदन है कि इस बात को जहन नशीं रखें कि 25 मिनट में एक इनिंग खेली जा रही है। तो कोई मसला है तो जल्द हल करें। ये फेयर डिलीवरी, स्कोर कार्ड पर स्कोर वही तंबा हुआ 16 या आंकड़े पर। 2 गेंदें फेंकी है, 1 चौवा लगाया था बल्लेबाज इमरान ने, उसके बाद कमबैक किया है गेंदबाज अजहर ने। अब तक 4 गेंदें आना बाकी। देखते हैं अजहर राउंड किट से गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट हैंड बल्लेबाज इमरान मैदान के अंदर, स्लो लाइक की गेंदें। ओहो इस मरतबा देखिए व्हाइट के लिए, व्हाइट के लिए। रमज़ान के बाद जो है तुड़ील में टूर्नामेंट मुनक़द की जाने वाली है। पहला इनाम 2 लाख, दूसरा दुआम इनाम के लिए 1,50,000 और 25,000। तो चार इनामात है, अव्वल दुमम सुमम और चारम। रमज़ान के बाद जो है ये होने वाला है। मुझे तारीख नहीं बताई गई है, बस रमज़ान के फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी डे नाइट टूर्नामेंट्स है। अच्छा, डे नाइट टूर्नामेंट्स रहेंगे। देखिए अजहर क्या गेंदबाजी कर रहे हैं।
देखिए कमबैक कर रहे हैं अजहर। पहली गेंद पे चौवा लगाया था इमरान ने, दूसरी गेंद पे बिंदी फेंकी थी, तीसरी गेंद बिंदी फेंकी। अब तक 3 गेंदें आना बाकी। देखिए अंपायर डिसीजन भी लाडी से यहाँ अंपायर पर से एक बहस और न मेरे करे। पास एक गुजारिश आई हुई है। दोस्ती चस्टक करके है, पहला इनाम 50,000 मोरबा में है ये, 25, 26, 27 जनवरी को। दूसरा इनाम 25,000, तीसरा 8,000। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर अवार्ड है, मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच अल्ताफ दादा ग्राउंड पे, दोस्ती चस्टक। क्या मसाइल आ रहे हैं ज़रा वहाँ पर? अंपायर से गुजारिश है कि बार बार जो है रुकना होता है, रुक जाती है खेल। थर्ड अंपायर लिया है वापस से। बैट्समैन अच्छा, जर्क का कुछ वहाँ पर फैसला आया है, बॉलर के ऊपर तनकीद की गई है। अब इसके बाद जो है लेकिन नो बॉल रहेंगे, नो बॉल रहेगा, नो बॉल। नो बॉल है। मैं डिसीजन जानना चाहता हूँ, अपनी तरफ से फैसला नहीं दे सकता। मैं डिसीजन जानना चाहता हूँ। इट्स अ नो नो बॉल। बॉल। थैंक यू। इट्स अ नो बॉल डिक्लेयर्ड। हाँ, हम आपको बताएंगे कि बॉलर बैंड है, हम अभी बताते इस बात को, लेके फैसला किया जाएगा। अब मैं सारे खिलाड़ियों से गुजारिश करता हूं कि खेल को जो है, खेल की स्पीड के साथ जो उसको कायम दायम रखते हुए नज़्म ज़ब्त के साथ एक दूसरे को बहुत ही क्या कहते हैं, मोहब्बत के साथ बात करें, पेश करें। अंपायर हमारे जो है बहुत ही मंझे हुआ अंपायर है, काफ़ी लंबा चौड़ा उनका तजुर्बा है। उनके जो है फैसले को खैर मकदम किया जाए और उनके फैसले को जो है वो लब्बैक कहा जाए। तो जो भी फैसला हो, ये दोनों टीमों के कप्तान से और खिलाड़ियों से गुजारिश की जाती है कि उस फैसले का खैर मकदम किया जाए। अब इमरान जो जुम्मल आ रहे हैं वहाँ पर, मुझे उनके आने तक के थोड़ा सा वक्त दरकार है। अब मैं ये जानना चाहूँगा कि जिस चीज़ के लिए जो है वो ऑब्जेक्शन लिया गया था, जिस चीज़ के लिए उनको रोका गया था, तो क्या वो गेंदबाज दोबारा गेंदबाजी कर सकते? इट्स अ बैन फॉर द टूर्नामेंट। सो प्लीज नोट कि ये जो गेंदबाज रहेंगे, ये फैसला है कि पूरे टूर्नामेंट के लिए वो बैन रहेंगे। तो ही कैन नॉट बोल टू एनी ऑफ द कमिंग मैचेस इफ दे विन। स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 17 या आंकड़े पर। 2 गेंदें फ्री हिट, फ्री हिट की गेंद रहेगी। गेंदबाजी मार्ग पर आए सौरभ। इस मरतबा देखिए खेल दिया बैट के लीडिंग एज, कीपर मौजूद, लेकिन फ्री हिट रहेगा, इस वजह से विकेट नहीं मिलेगा। 1 रन मुकम्मल। इस 1 रन से उछलता कूदता स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचा है 18 या आंकड़े पर। अबरार के लिए यहाँ पर एक बेहतरीन सा इनाम अनाउंस किया जा रहा है। हर चौके पर 100 रुपया और हर छक्के पे 200 रुपया आज़ाद अब्दुल रऊफ टोल की जानिब से। देखिए सौरभ आए गेंदबाजी मार्ग पर, पहली गेंद पर विकेट तो लिया था, लेकिन फ्री हिट का बॉल था। आप देखिए 3 गेंदें आना बाकी इस ओवर की। स्कोर कार्ड पर स्कोर वही थमा हुआ 18 या आंकड़े पर। अब तक 3 गेंदें आना बाकी। अबरार का बल्ला बांध के रखा है मोरबा के गेंदबाजी उन्होंने। देखते फिर से एक मरतबा, इस मरतबा देखिए पटकी हुई गेंद, उसे सही नसीहत, गेंद को भेजा है तारामंडल में। अंपायर जी का इशारा, षटकार। लॉन्ग ऑन बाउंड्री की जानिब पे छक्का जड़ा है और ये कीमती रन उनके टीम के लिए यहाँ पर उन्होंने कंट्रीब्यूट किए हैं। खामगांव 200 और रुपए के इनाम के बानकोट हकदार कप्तान भी से हो गए। गुजारिश है कि टॉस के लिया जाए। खामगांव और बानकोट के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिया जाए। देखिए अबरार का बल्ला बांध के रखा था, उसके बाद सौरभ के ऊपर हल्ला बोला है अबरार है। इस मरतबा देखिए बैट की लीडिंग गेज, कीपर की मिस फील्डिंग, 1 रन लेने से नहीं रोकेंगे। इस 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 25 या आंकड़े पर।
इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। बानकोट के कप्तान से गुजारिश है कि टॉस बॉक्स में टॉस के लिए आ जाए। बानकोट के कप्तान बानकोट के कप्तान और खामगांव के कप्तान से गुजारिश की जा रही है कि वो यहाँ पर नीचे आकर टॉस कराए, राब्ता कायम करे। इस ओवर की आखिरी गेंद। सौरभ आए गेंदबाजी मार्ग पर। इस ओवर की आखिरी गेंद। इस मर्तबा देखिए OUT आउट। बोल्ड। इमरान के इनिंग का खात्मा। इमरान को जाना होगा बैक टू विकेट। देखिए मोहतसिम जिन्होंने पहली ओवर फेंकी थी, 3 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता गया था, वही मोहतसिम गेंदबाजी मार्ग पर फिर से एक मर्तबा। देखिए आबरार एक छक्का लगाकर खेल रहे हैं मैदान के अंदर। स्कोर कार्ड पर स्कोर वही थमा हुआ 25 या आंकड़े पर। देखिए मोहतसिम मोरबा एक्सप्रेस गेंदबाजी मार्ग पर जिन्होंने पहली ओवर फेंका था, 3 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता गया था। और 2 विकेट से गेंदबाजी कर रहे हैं मोहतसिम। उनके सामने आबरार। क्या किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं? मोहतसिम के ऊपर हल्ला बोलते हैं क्या? क्या होगा? या मोहतसिम बांध के रखते हैं बल्लेबाज का बल्ला? देखिए मोहतसिम को निसार भैया की तरफ से 100 रुपए का इनाम आया अगर अबरार का विकेट लेते तो। देखिए हर विकेट पे इस मरतबा देखिए उड़ाया है गेंद को, विकेट का पतंग। फील्डर मौजूद लेकिन कैच हो रहा है। देखिए रनआउट का मौका, अंपायर जी का इशारा। काफ़ी देर तक हवा में गेंद रही और वहाँ के फील्डर को समझ नहीं पाया। उनका जो आंखों का जो जो नज़रें और गेंद पर रहनी चाहिए थी, शायद वो रोशनी की वजह से या सही अपने आप को गेंद के नीचे नहीं ला पाया और ये कैच ड्रॉप हुई, जैसा कि कहा जाता है। और मैं बारहा कहता हूँ, टेक द कैचेस एंड विन द मैचेस। इफ द एडवांटेज, अगर वहाँ पे अपॉर्चुनिटी है तो यू हैव टू ग्रैब दैट अपॉर्चुनिटी। कि 2 रन आसानी से मुकम्मल किया था। फिर से एक मरतबा मोहतसिम, इस मरतबा स्लो लगी गई थी, उसे पुल किया है। फील्डर मौजूद, इस मरतबा अनसक्सेसफुल। अबरार के इनिंग का खात्मा। बख्शे, गुलाम काजी से दरख्वास्त की जाती है कि वो स्टेज पे आके यहाँ पर लगाए हुए जो बेंच है उस पर तशरीफ़ रखे। बड़ी इल्तिमास के साथ यहाँ पर कहा जा रहा है। हमारे सदर साहब ने ये ऐलान करने के लिए मुझे कहा। देखिए शाइन क्रिकेट क्लब की तरफ से फरहान साटी, इनका हम हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं। चलो चलते हैं मैच की तरफ। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 27 या आंकड़े पर। आबरार का विकेट का पतंग हुआ। मोहतसिम आए गेंदबाजी मार्ग पर, पहली गेंद पे बल्लेबाज को चलता गया था। अबरार को इस मरतबा देखिए क्या गेंदबाजी कर रहे हैं मोहतसिम मैदान के अंदर। यॉर्कर लाइक की गेंदें फेंक रहे हैं। क्या गेंदबाजी कर रहा है गेंदबाज, मोरबा का गेंदबाज एक्सप्रेस, मोरबा एक्सप्रेस। क्या गेंदबाजी, बल्लेबाज के बल्लों को बांध के रखा है। देखते हैं आबिद आए बल्लेबाजी मार्ग पर। अब छोटा पैकेज बड़ा धमाका बन सकता है क्या आबिद मैदान के अंदर? अब तक 3 गेंदें आना बाकी, 3 ही रन खर्च किए, एक बल्लेबाज को चलता किया है मोहतसिम। क्या गेंदबाजी कर रहे? पहली ओवर में 3 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता गया था। दूसरी ओवर में सुजल आए, उन्होंने 9 रन खर्च किए और एक बल्लेबाज को चलता किया था। तीसरी ओवर में 13 रन खर्च हुए थे और एक बल्लेबाज को चलता किया था।
फिर से एक मरतबा मोहतसिम आए, 3 बॉल फेंकी है, 3 रन खर्च किया और एक बल्लेबाज को चलता गया। फिर से एक मरतबा चौथी गेंद लेके आबिद के लिए। आबिद के लिए इनाम है, हर छक्के पे 100 रुपए का इनाम आबिद के लिए, और मोहतसिम के लिए भी इनाम है, हर विकेट पे 100 रुपए के इनाम है नाजिम भैया की तरफ से। फिर से एक मरतबा, इस मरतबा देखिए फुल टॉस लगी गेंद थी, उसे सही नसीहत बख्श नहीं पाए। देखिए रिव्यू लिया जाएगा नो बॉल के लिए और स्टेप बीमर के लिए। के फेयर डिलीवरी रहेंगी। स्कोर कार्ड पर इसको जा पहुंचाए आमचे 29 मित्र या आंकड़े पर। मीडियाचे थँक्यू. देखिए फिर से एक मरतबा मुतसिम, भरत इस कोरेगाव मरतबा का. देखिए उड़ा है, फील्डर मौजूद, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, एक रन आसानी से मुकम्मल। देखिए उतना ही अच्छा थ्रो, क्या देखिए क्या एफर्ट अपने टीम के लिए दे रहे तौफीक, यकीनन अपने टीम के लिए 3 रन बचाए थे। तौफीक ने क्या एफर्ट दे रहे तौफीक अपने टीम के लिए। देखिए आबिद आए बल्लेबाजी मार्ग पर, अब तक एक ही रन बल्लेबाज से बल्ले से बना है आबिद ने। फिर से एक मरतबा मोहतसिम, हर विकेट पे 100 रुपए का इनाम है मोहतसिम को निसार भैया की तरफ से। इस मरतबा देखिए बैट की लीडिंग गेंद जाएंगी डाउन द ग्राउंड, सीमा रेषा पलीकडे, 4 आणि 4 धाव्यासाठी। तुम्हाला कमी आहे तसे असे वाटते. तर आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आता इथं नाही आहेत, आम्ही त्यांना 100% मिस करतोय. पण मला माहिती आहे ते यूट्यूबवरनं बघतायत, आमचा व्हिडिओ कॉल झाला, व्हॉट्सअप कॉल झाला आणि त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रयत्न आहे, आम्ही पण सांगतोय की फायनलपर्यंत या, परंतु जे तिथं आहेत मुख्तार सेठ, त्यांना आम्ही त्यांची इथे मनापासून आठवण काढतो आणि ते ह्या मॅचेस लाईव्ह बघतायत, हे मी तुम्हाला आता बाई खात्रीशी सांगतो. ते रहे नए गेंदबाजी मार्ग पर आए, इस इनिंग की आखिरी 6 गेंदें फेंकने के लिए रियान आए गेंदबाजी मार्ग पर, उनके सामने बल्लेबाज आमचे उपसरपंच पण इथे आहेत उपस्थित व्यासपीठावर, त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागतम करतो. इस 2 रन से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 36 या आंकड़े पर। देखिए पहली गेंद पे विकेट का पतंग हो सकता था, लेकिन फील्डर पहुंच नहीं पाए वो कैच के लिए। अब तक 5 गेंदें आना बाकी, इस इनिंग की आखिरी 5 गेंद। देखिए कैसा है बल्लेबाजी मार्ग पर, उनका बल्ले से अब तक एक भी छक्का नहीं आया है। देखिए गेंदबाजी मार्ग पर है रियान, अब तक 5 गेंदें फेंकने की बाकी है। रियान को किस प्रकार की गेंदबाजी करते हैं रियान कैफ के खिलाफ। फिर से एक मरतबा और कैसे गेंदबाजी कर रहे हैं कैफ अपनी टीम के लिए। इस मरतबा देखिए अंपायर जी नाराज, अंपायर के बाई खुलती हुई व्हाइट। देखिए निसार भैया की तरफ से हैट्रिक पर रियान के लिए 1000 रुपए का इनाम आया है। इस व्हाइट से स्कोर कार्ड में बढ़ते, स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 37 या आंकड़े पर। फिर से एक मरतबा देख रियान क्या करते हैं अपनी टीम के लिए। इस मरतबा पटकी हुई गेंद उसे खेल दिया है, फील्डर मौजूद, इस मरतबा मिस फील्डिंग, गेंद जाएंगी फील्डर को चीरती हुई सीमा रेखा पर। अंपायर का गेंद पे
थोड़ा दिशा से भटके थे। तीसरी गेंद पे चौवा लगाया है, देखिए कैस ने रियान के खिलाफ। सुनहरा मौका है रियान के लिए, हैट्रिक पर 5,000 रुपए का इनाम निसार भैया की तरफ से। देखिए इस मर्तबा कमबैक बिंदी गेंद, स्कोर कार्ड पर स्कोर वही तंबा हुआ 41 या आंकड़े पर। इस इनिंग की आखिरी 3 गेंदे आना बाकी। देखते हैं कैस 3 गेंदों में 3 छक्के लगाते हैं क्या। इस मर्तबा फिर से एक मर्तबा, देखिए क्या गेंदबाजी, क्या कमबैक। अंपायर का इशारा बिंदी गेंद, देखिए क्या कमबैक कर रहे हैं रियान। अगर लास्ट के 2 गेंदों में 2 विकेट हासिल करते तो निसार भैया की तरफ से 1,000 रुपए का इनाम आया है रियान के लिए। निसार भैया की तरफ से 1,000 रुपए का इनाम। देखिए लास्ट इस इनिंग की आखिरी 2 गेंदें आना बाकी। फिर से एक मर्तबा, इस मर्तबा पटकी हुई गेंद उसे खेल दिया गैप में। 1 2 3 सीमा रेषा पलीकडे 4 आणि 4 धाव्यासाठी। कट पर इसको जा पहुंचा है 45 से आखिरी पर। इस इनिंग की आखिरी गेंद आना बाकी। देखते फिर से एक मर्तबा रियान कमबैक करते गए, कई चक्का लगाते गए, क्या होगा मैदान के अंदर। इनिंग की आखिरी गेंद, इस मर्तबा बैट की लीडिंग गेज, 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन से इनिंग का खात्मा। स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 46 और 47 रन बनाने होंगे। अगर मोरबा को जीतता है तो 47 रन, 30 गेंदों में 47 रन बनाने होंगे। तब तक सुनते हैं हमारे साथी डीजे। सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करतोय। भारतजी गोरेगावकर साहेबांना विनंती करेन आपण या। चला विनंती करेन या टीम खामगावचे कॅप्टन सबला हार्दिक स्वागत आहे। दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा। खामगाव एका बाजूला बानकोट रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील खाम आपण पाहिलं तर बानकोट गाव आणि त्या बानकोट गावाचा संघ दाखल झालाय। हेड होता टॉस जिंकला। आपण जर पाहिलं तर बानकोट संघानं एकंदरीत महत्वाची मॅच आहे यंदाच्या हंगामाची, यदा कदाचित ती पहिली नाईट टुर्नामेंट असावी। आणि निर्णय काय असेल? आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग करणार। महत्वाची मॅच तिकडे टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग करण्याचा पहिला निर्णय घेतला। एकंदरीत ही स्पर्धा बघता मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक आहेत आणि आज रत्नागिरी जिल्ह्यातून खास आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यात तुम्ही आलात आणि आपण पाहतो ही भव्य दिव्य स्पर्धा कशी वाटली? स्पर्धा जबरदस्त आहे आणि जेव्हा आम्हाला तजमुल सरनी कॉल केले तेव्हाच आम्ही एका कॉलला कन्फर्म घेतला की आमची बानकोट टीम तुमच्या ग्राउंडवर येणार। कारण आज आम्ही आमच्या ग्राउंडवर टुर्नामेंट चालू असताना आम्ही इथं खेळायला आलोय। आमची टीम तिथं सेमीफायनलला क्वालिफाय झाले, तरीसुद्धा आमच्या टुर्नामेंट चालू असत असताना आम्ही इथं आलोय। थँक्यू तजमुल सरचा, बाकी मॅनेजमेंटचा, कारण आम्हाला तुम्ही कॉल केलात आणि आम्ही तुमच्या कॉलला सुद्धा इथं आलोय। चांगला अरेंजमेंट आहे, जबरदस्त आहे। यस, मनपूर्वक धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी। पहा म्हणजे आपल्या गावामध्ये मॅच चालू आहेत तरी सुद्धा खेळण्याची आवड इतकी आहे की ते आज गोरेगाव पर्यंत पोहोचलेत, कारण की या स्पर्धेचंच वैशिष्ट्य वेगळे आहे। निसारबाई यांच्या वतीनं आपण पाहतोय कॅश प्राइज येते सुजल आणि मोहतसीम यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल। जाऊया मॅचच्या दिशेनं, जिकडे एक इम्पॉर्टंट मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते। एका बाजूला टीम आपण जर पाहिलं तर मोरबा आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या विपक्षामध्ये एक महत्त्वपूर्ण संघ आपण पाहिलं तर आंबेत टीम आहे आणि एक चांगली मॅच, चांगलं बॅटल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय।
मैदानाच्या चहूबाजूला आमचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळे गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्व आदरणीय मान्यवर आणि tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले सगळे लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मानप्रम किल्ला रोहा हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. एक भव्य दिव्य दैवित्यमान क्रिकेटचा सोहळा, ज्या सोहळ्याच्या आतुरतेने आपण दिनरात वाट पाहत होतो, तो सोहळा आपल्या समोर आलाय. आणि एकंदरीत आज या स्पर्धेचा पहिला दिवस, अगदी पहिली रात्र या मैदानाच्या आतमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. याआधी आपण आवाज ऐकत होतो फैजानजी माटवणकर यांचा, महाडचा गोड आवाज, त्यांची मनपूर्वक आभार आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही टीमला विजयाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ज्या वेळेला जातोय आपण मॅचच्या दिशेने, जिथे सलामीची जोडी आपण पाहतोय मोरबा टीमच्या बाजूने येताना पाहायला मिळते. एका बाजूला तौफिक, त्यांच्या साथीला विजय आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर गोलंदाजीसाठी अब्रार आणि 47 धावांची टोटल समोर आहे. 47चा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल, हो काय बॉल टाकलाय, टप्पा पडतो, लगेच खाली बसतो, कीपरचा वेध घेतो आणि त्याच वेळेला डॉट बॉलची सांगताही मैदानाच्या आतमध्ये करतो. अप्रतिम चेंडू राहिला. बॅटिंग करत असताना तौसिफ आपण पाहतोय, स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. आणि तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल फेकला गेला, हे इम्पॉर्टंट आहे. 47 धावात लो स्कोरिंग मॅच, ड्यू फॅक्टर थोडंसं बघायला मिळेल. ओ यावेळेला प्लेड ऑन, बॅटला स्पर्श झाला आणि तदनंतर यस्टनवरती बॉल आदळला. एक मोठी विकेट, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना 0चा चष्मा घालून तौफिक बाद. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला सलामीसाठी तौफिक मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यांच्याकडे बऱ्याचशा अशा अपेक्षेने पाहिलं गेलं की चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून होईल, चांगल्या पद्धतीच्या धावा बनतील, विजयाच्या उंच उंच शिखरांवरती पोहोचवण्यासाठी चांगल्या दर्जाचं क्रिकेट होईल. पण तसं काही घडलं नाहीये. थोडे कवींना बॅकफुटवरती येताना पाहायला मिळाले आणि पहिला डॉट बॉल खेळल्यानंतर लगेच विकेट आली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक बंधू खेळपट्टीच्या बाहेर आल्यानंतर दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं ओझ खांद्यावरती घेत असताना निर्णायक खेळाडू तौसीद आपण पाहतोय. तौसीद बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटकातील पुढचा बॉल, अप्रतिम फटका, बॅकवर्ड पॉइंटला चाललाय, गळी क्षेत्रामध्ये. वाह काय फिल्डिंग राहिली आहे. आउटफील्ड एवढी फास्ट आहे आणि त्याच वेळेला तेवढे आमचे क्षेत्ररक्षकही फास्ट आहेत, हे दाखवलंय. चपळाई दाखवली आहे, हुशारता दाखवली आहे. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर अतिवेगानं धावत असताना बॉलला थांबवलंय. एक धाव तर मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या सुद्धा वाढताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक इथून सुरू झालंय. अखिल भाई दावडे साहेब इकडे उपस्थित राहतात. या साहेब आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. बघा लगातार 3 चेंडूमध्ये 3 सिक्स जर आले तर अल हसन मोटर गॅरेज यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळीचा पुढचा बॉल, ओ हाफ ट्रॅकर, आडवा बॅटनं ऑन साइडला, विजयचा वार. मैदानाच्या आतमध्ये सगळेच गार. षटकार निसार भैया यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. म्हणजे बक्षिसांची खैरात इकडे होणार, बक्षीस इकडे लगावलं जाणार, कारण की खेळाडू प्रत्येक सगळ्यांची मन जिंकणार. या स्पर्धेनेच मन जिंकलीत. वाह, डिरेक्ट हिट.
शेवटच्या क्षणी बॅट तर टेकली आहे आणि त्याच वेळेला तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस सुद्धा पाहायला मिळते. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय तब्बल 8 धावा. मागच्या बॉल वरती विजयनं काय वार केला होता, अगदी त्यानं मात्र गार केलंय सगळ्यांना. निसार भैया यांच्या वतीनं बक्षीस फक्त विजयसाठी आहे. विजयने लगातार 3 षटकार आले तर मात्र इकडे आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 1 वाढली आहे. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 47चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. अप्रतिम चेंडू. 100 स्ट्रोक खेळायचा होता. बॅट तर फिरवली पण बॅट बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. इकडे मात्र मैदानावरती डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. बघा मैदानाच्या चहूबाजूला आमचं प्रेक्षक आहे, जिकडे जवळजवळ या स्पर्धेच्या माध्यमातून 5 गॅलरीज बांधल्या गेल्या आणि हे प्रेक्षक वर्ग आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. जे प्रेक्षक वर्ग आनंद घेतात या सोहळ्याचा, साक्षीदार आहेत प्रत्येक प्रेक्षक वर्ग. हा पहिलाच दिवस आहे, हे विसरून चालणार नाहीये. या स्पर्धेचा शेवटचा दिवस अजून बाकी आहे. वसीमजी परकार यांचं या स्पर्धेच्या वतीनं विशेष मान सन्मान आपण करतोय. मी सन्मान करण्यासाठी यस आपण या व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान घेणार आहोत साहेबांचा. आपणही आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ही गॅलरी आपण पाहतोय समोरची, जिकडे प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती आहेत. अगदी tenniscricket.in ही वाहिनी सातत्यानं प्रत्येक खेळाडूचे हावभाव हे टिपतेच, पण त्याच वेळेला आमच्या प्रेक्षकांचे हावभाव सुद्धा टिपले जातात. एक मोठी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. आज प्रत्येक जण आदराने सांगेल की आपण जर पाहिलं तर शाईन क्रिकेट क्लब गोरेगावची स्पर्धा पाहण्यासाठी गेलो होतो आणि tenniscricket.in या वाहिनीवरती आम्ही दिसलो आणि त्या स्क्रीनवरती आम्ही पाहिलंय. हे महत्वाचं आहे, कारण की जवळजवळ प्रत्येक मॅचला कंपल्सरी अगदी 1500हून अधिक प्रेक्षक वर्ग लाईव्ह या मॅचचा आनंद घेतात. सबस्क्राईब करायला विसरू नका या वाहिनीला. ज्यांनी केली आहे मेहनत, ज्यांनी केली सुरुवात, आणि त्या मेहनतीचं फळ आज मोठं कुटुंब झालंय tenniscricket.in. यावेळीचा फटका समोर खेळला, मिस्ट्रोक आहे, टायमिंग फसलंय, शॉट सिलेक्शन चुकलंय, पण वाह, मैदानाच्या आतमध्ये रिले कॅच. अगदी मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आले, तिकडे झेल तर सुटलाच होता, पण बॉल हवेत उडाला आणि तदनंतर काऊ कॉर्नरचं बॅकअप, एक सुंदर झेल. महत्वपूर्ण खेळाडू विजय मैदानाच्या बाहेर. जास्तच वाटायला लागल्या या 47 धावा. हळूहळू का होईना बऱ्याचशा दिसायला लागल्या, कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5 ओव्हरची मॅच आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 46 तर बनल्या, 47ची टोटल पहा. म्हणजे आमच्या जसे प्रेक्षक वर्ग आले तसं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आमचे बाहुले सुद्धा इकडे आलेले आहेत. मैदानाच्या चहूबाजूला आमच्या प्रेक्षकांपर्यंत ते बाहुले पोहोचतात, ते आनंद व्यक्त करतात, त्यांचा उत्साह दाखवला जातोय. मनोरंजन इम्पॉर्टंट आहे. प्रेक्षकांना आमच्या थंडी तर लागतीये, पण क्रिकेटचा खेळ हा मात्र विसरायचा नाहीये. क्रिकेट पासून दूर तर जायचंच नाहीये, आणि त्यासाठीच हे क्रिकेट वेडे, क्रिकेट वरती नितांत आणि त्याच वेळेला निस्वार्थ प्रेम करणारे आमचे प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चहूबाजूला उपस्थित आहेत. काहींना यायला जमलं नाही, पण ते मॅच युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. पण ज्यांना यायला जमेल ते नक्की इथपर्यंत उपस्थिती दर्शवतात, कारण की ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धाच अभिमानाची, आणि ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा वारसा जपणारी आज आपण पाहतोय. पहिलाच दिवस रंगात आलाय, पहिलाच दिवस ढंगात आलाय, आणि पहिल्याच दिवसाची ही पहिल्या फेरीची मॅच सुद्धा रंगतीये. पुढचाच बॉल. ओ यावेळेला समोर खेळायचं होतं, खडे खडे फसले तिकडे. यस, लॉंग ऑफ लाईक सोपा आणि त्याच वेळेचा साधा सरळ झेल पकडला गेला. टिपलाय झेल, संपला बॅटर तौसीदचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही मोरबा संघाच्या धावसंख्येला मेळ. बॅटर आउट.
डीजे विलास हे नाव चर्चेचं राहिलंय, कारण की बघा प्रेक्षकांच्या कानापर्यंत चोख आवाज पोहोचवण्याचं कामकाज, बेस्ट क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी व्हॉइसला त्यांनी दिली आहे, हे महत्वाचं. आणि माइंडसेट चांगला गाणे लगावण्याचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ मोहिते. ओ सौरभ आले, शरीरावरती बॉल आला त्यांच्या सुद्धा, अगदी फसवलं गेलंय. प्रभावित करणारी गोलंदाजी, जिकडे गोलंदाजीसाठी आबिदला आपण पाहतोय, अभित चरफरे यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि त्यांच्यावरती मोठा विश्वास आहे टीमचा. पण त्याच विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी त्यांना करून दाखवली आहे. 4 बॉल फेकले, एकच धाव दिली, 2 महत्वाच्या विकेट मिळाल्या, 1 डॉट बॉल टाकलाय, म्हणजे 4 चेंडूमध्ये चांगला कारनामा, त्याही पलीकडे चांगला पलटवार, त्याही पलीकडे मोठा कमबॅक, हे महत्वाचं आहे. मॅच मध्ये कमबॅक गरजेचा, पुनरार्पण अपेक्षित होतं आणि ते पुनरार्पण करून दाखवलंय अभित या नावानं. पुढचाच बॉल, ओ यावेळीचा बॉल अति वेगाने टाकला, ऑन साइडला खेळायचा होता, अलॉंग विथ द कार्पेट, फटका पाहायला मिळतं. वाईडिश मिड विकेटच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना आपल्याला बघायला मिळेल. त्याच दरम्यान 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती प्लस होताना आपण पाहतोय. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या तर पुढे सरकतीये. धावा 10 धावा धावफळकावरती. मैदानाच्या आतमध्ये शांतता आणि शांतता पसरली आहे. प्रेक्षकांना आमच्या रोमहर्षक सामने पाहिजेत. होय, हा सामना रंगेल. ओ यावेळेला बाटची कडा घेतली, टर्न झाला, बॉल लॉंग लेगला निघाला, गोळीच्या वेगानं जमिनीला गरंगत अगदी गुदगुला करत लॉंग लेगला फिल्डर आले तिकडे. क्षेत्ररक्षण चांगले झाले, बॉलची फेक सुद्धा चांगली झाली आहे. बघता बघता 2 धावा तिकडेही मिळाल्या आणि त्या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना तब्बल 12 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. निश्चितपणे प्रेक्षकांना चांगली मॅच पाहिजे. मॅच रंगली आहे, मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट आलाय, कारण की जिकडे 30 चेंडू मध्ये 47 बनवायच्या होत्या ना, तिकडे पहिल्या 12 चेंडू मध्ये फक्त 12 धावा बनल्यात. अप्रतिम मॅच. इथून पुढे आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूंचा विचार केला ना, तर 18 चेंडू मध्ये आता 35 धावांची गरज आहे. काय सर? यस, पाण्याची मागणी केली जाते, त्याची पूर्तता मैदानावरती करूया. पाण्याची मागणी केली जाते, विनंती करेन आपण पाण्याची पूर्तता करा. बघा, पहिल्या ओव्हरला आल्या 8, दुसऱ्या ओव्हरला आल्या 4, धावा झाल्या 12. यस, 8 होत्या, कारण की ऍज अ ऑनलाईन आणि ऍज अ ऑफलाईन स्कोरर आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्याही पलीकडे दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इकडे उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्या घडामोडी या चांगल्या पद्धतीच्या चालू आहेत आजच्या पहिल्या दिवसामध्ये. हे महत्वाचं आहे, कारण की प्रेक्षक सुद्धा आतुरतेने या मॅचकडे पाहतात. प्रेक्षकांमध्ये सुद्धा आता अगदी आपण जर पाहिलं तर पैजा लागल्या गेल्या. पण पैज या नावाने एक गोष्ट शिकवली, जर आयुष्यात पैज लावायचीच असेल ना, तर स्वतःशी लावा. जिंकलो ना तर आनंद नक्की मिळेल, पण हरलो ना तर तिकडे अनुभव नक्की मिळेल. आणि अनुभव पाठीशी ठेवत असताना सातत्यानं खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा, तिथून मात्र विजय मिळणारच आहे. कारण की अनुभवी खेळाडू आपण पाहतो, त्यांचं क्रिकेट चांगलं होतं, मग अनुभव खूप सारा मॅटर करतो. 18 चेंडू, आवश्यकता आहे 35 धावांची. ओ यावेळेला आपण पाहतोय सौरभ मोहिते आडवा बाटणे खेळायचा, मिस्ट्रोक तर झाले, 1 धाव तर तिथेही मिळाली. काय करताय, फिल्डिंग पहा, आबिद वेगानं आले. अगदी आपण जर पाहिलं तर अगदी आबिदचं कौतुक करावं लागेल. उंची कमी आहे, त्याच वेळेला चपळाई खूप आहे या खेळाडूकडे, कारण की कमी उंचीचे खेळाडू त्यांच्याकडे चपळाई खूप असते. आपल्या रायगडाचा एक खेळाडू सुमित डोंगडे, अगदी कमी उंचीचा खेळाडू, पण त्याला धावण्यामध्ये हरवणं थोडं अशक्य झालंय, कारण की बऱ्याचशा वेगानं ते धावतात. चपळाई त्यांची सातत्यानं आपण पाहिली. आणि त्याच वेळेला आबिद सुद्धा आज चांगलं कामकाज करतात. वा, अप्रतिम चेंडू. आता लेग कटरचा वापर केला की काय, टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटाच बदलला की काय, या वेळेला डॉट बॉलची सांगता झाली आहे. येस, आसिम चरफरे यांना सातत्यानं आपण चांगलं क्रिकेट खेळताना पाहतो, पण आता आबिद तो वारसा जपतात असं म्हणावं लागेल, कारण की आबिदनं चांगलं क्रिकेट खेळलंय. त्यांना बॉलिंगमध्ये या मॅचचा मोमेंट तोडण्याचं काम केलं, अगदी मुरबा संघाला बॅकफुटवरती ढकलण्याचं कामकाज केलंय आणि लो स्कोरिंग मॅच रंगताना आता पाहायला मिळतीये. पुढचाच बॉल, ओ यावेळीचा बॉल ऑन साइडला तर खेळायचं होतं, गॅप मध्ये खेळला, पण तिकडे आबिद आहेत, ते आज वेगळ्याच ढंगात धावतात. सुसाट रंपाट आले, अगदी लॉंग ऑन पासून मिड विकेट पर्यंतचा प्रवास गाठला, बॉलला पकडलं, फेकलं, त्याच दरम्यान 1 धाव तिथे मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती आपण पाहतोय 14 धावा. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
एक इम्पॉर्टंट मॅच आहे. जो जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. सगळ्यांनाच आतुरता आहे. प्रत्येकानं स्वप्न पाहिलं या स्पर्धेला जिंकण्याचं. जो मेहनत करेल, जो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, तोच संघ या स्पर्धेमध्ये इथून पुढे दाखल होईल. 10 संघ आजच्या दिवसामध्ये आपण इकडे खेळवतोय. 10 संघांमधून एकच संघ आपल्याला टॉपचा मिळेल. आणि महत्वाची सूचना म्हणजे आपण ज्या वेळेला दुसऱ्या फेरीचे लॉट सोडवताना आपण चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. आणि त्या चिठ्ठीमध्ये असं येईल की 2 संघ असे असतील 5 टीम मधले, त्यांना एक मॅच एक्स्ट्रा खेळावी लागेल. या सगळ्या सूचना आम्ही पहिली फेरी झाल्यानंतर नक्कीच सांगू. पण पहिल्या फेरीचे हे सामने चालू आहेत. 5 षटकांचे सामने आपण खेळवतोय. त्याच दरम्यान अगदी उद्घाटनीय दिवस बराचसा कालावधी खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हो काय केलं, फसवा बॉल. खेळाडूला दुखापत झाली. पहिलं पा दुखापत झाली का पहिलं पाहायचं. विनंती असेल पाण्याची पूर्तता करूया मैदानाच्या आतमध्ये. त्याच वेळेला ईश्वरचरणी प्रार्थना करूया की यथा कदाचित आपण पाहतो ही दुखापत मोठी नसावी. सौरभ मोहिते हा खेळाडू, पाणी पाठव, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. विनंती करेन खेळाडू किंवा आमचे आयोजक पाणी घेऊन जा, कारण की बॉलच तसा होता. अगदी रजनी क्रिकेटची स्पर्धा यदा कदाचित आपल्या जिल्ह्याचे खेळाडू हे पहिली स्पर्धा खेळतात, तेवढासा अनुभव नाहीये. त्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल अनएक्सेप्टेड बाउन्स होता. उसळी घेत असताना सरळ शरीरावरती आढळला आणि त्याच वेळेला मात्र तिकडे डॉट बॉल तर मिळेल. एक बॉल मोरबाकरांना बॅकफुटवरती ढकलणार राहिला. एक बॉल मोरबा संघाला 47 धावांपासून वंचित ठेवणार राहिला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं जसा बॉल लागला सौरभ खाली बसला, कारण की अगदी आपण जर पाहिलं तर साईड अँगल आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडला ना अनेक उसळी. सौरभला वाटलं होतं हाफ ट्रॅकर येईल, पण त्याच वेळेला थोडी अनेक उसळी घेतली आणि अगदी शरीरावरती बॉल लागला. पण बघा, न हरता न थांबता न माग फिरता सौरभ पुन्हा नव्यानं उभा राहिला, हे महत्वाचं आहे. हा खेळ क्रिकेटचा, हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता क्रिकेटचा खेळ. प्रत्येकाला अगदी आपण जर पाहिलं ना तर हार मानायला लावत नाही. प्रत्येकानं स्वप्न बघतं, प्रत्येकाची जिद्दच वेगळी असते आणि आज सौरभची सुद्धा जिद्द असेल. मोरबा संघाला मलाही इकडे जिंकून द्यायचंय आणि त्यासाठी तो उभा राहिलाय. निदड्या छातीनं पुन्हा नव्यानं सौरभ खेळण्यासाठी दाखल. थोडी दुखापत झाली आहे, दुखापतग्रस्त आहेत मैदानाच्या आतमध्ये, पण इथूनही चांगली क्रिकेट खेळली जाईल. नाही नाही नाही, या वेळेचा बॉल तर पहा, टप्पा पडला, बाहेरच निघाला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल चाललाय. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या धावफळकावरती अगदी 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 15. मॅचची स्थिती आता थंडावली आहे. जशी जशी गुलाबी थंडी आपल्यापर्यंत येते तशी तशी ही मॅच सुद्धा हळूहळू थंडावत चालली आहे, कारण की धावाच येत नाहीयेत. धावांचा वेगच थांबला गेलाय. 47 धावा आता खूप वाटायला लागतात. चला स्पीडअप घ्या, मी लक्ष वेधेन. आपल्याकडे अजून बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. पुढचाच बॉल, हो यावेळेचा फुलटॉस होता तो पण शरीरावरती आदळला गेलाय. एका धावेसाठी कॉल झाला, दुसऱ्या धावेसाठी पलटले जातील का? होय, दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता काय घडलंय, तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी चेक केलं जाईल इकडे पहिलं की नक्की काय घडलं, हा बॉल कसा आहे आणि मग तिकडे किती धावा आलात. यदा कदाचित 2 धावा असतील तर टीमची धावसंख्या 17 वरती जाईल आणि मग तिथून पुढे एक वेगळं स्वरूप या मॅचला लाभेल. पण इथे विकेट आली तर मोरबा संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडेल, कारण की सौरभ आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये नादिश खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतात. सौरभच्या साथीला धावा बनवाव्या लागतील. तुम्ही खेळता, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय या सगळ्या गोष्टी करून दाखवाव्या लागतील. येस सर. आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे सर. वादग्रस्त शैली, फेकी पद्धतीचा नो बॉल आहे का चेक केला जाईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आक्षेप घेतला गोलंदाजीच्या ऍक्शन वरती. नक्की पाहायचं आपल्याला 2 निर्णय एकंदरीत येतील. यदा कदाचित जर
इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर वेगळं चित्र येईल. यस, पहिला मी निर्णय सांगेन, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी. आणि त्याच वेळेला जो तिसऱ्या पंचांची मागणी होती तिकडे 2 धावा कंप्लीट आहेत, 2 बॅटर सेफ. अप्रतिम रणनीतिपटू विकेट. चांगल्या दर्जाचं ताळमेल या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीची रणनीतिपटू विकेट राहिली आहे. कॉम्बिनेशन चांगलं आहे, पण एकात मोठा फटका अपेक्षित आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून खूप दूर ठेवलंय. मैदानावरती खेळत असताना आपण जर पाहिलं तर टीम मोरबाकरांना कमबॅक करावा लागेल. धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या 17 या षटकातील पुढचाच बॉल मैदानावरती आपण पाहतोय. या षटकाचा शेवटचा बॉल, तिसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा स्कोरकार्ड वरती. या वेळेला काय घडलंय, बॅटला ब्रश तर केला होता, एक मोठा आवाज झालाच होता, पण त्याच दरम्यान कीपर मिस झाले आणि तिथे मात्र तिसऱ्या षटकाची सांगता झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 47चा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या 18 चेंडू मध्ये बनला फक्त 17. आता येणारे 12 चेंडू आवश्यकता आहे ती तब्बल 30 धावांची. 12 बॉल 30 धावा. जेवढ्या धावा अद्याप 3 षटकामध्ये बनल्या नाहीत ना, तेवढ्या आता पहिल्या एका ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील. कारण की एकंदरीत जर तुम्हाला जिंकायचं, लढायचंय, भिडायचंय तर 15.00च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल मैदानावरती मोरबा संघाला. आता मैदानाच्या बाजूनं भोंगे वाजायला लागले, समर्थकही आले आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर आमचे बाहुले सुद्धा पोहोचलेत. मिकी माऊस दोघेही आपण जर पाहिलं तर आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यांनी मात्र प्रभावित केलं, प्रेक्षकांची मनं जिंकलीत, हे खूप महत्वाचं आहे. चहू बाजूला प्रेक्षकांना ते अगदी हात मिळवण्यासाठी तिथपर्यंत पोहोचतात. ही मेहनत आहे आणि कलाकार हा कलाकारच असतो, तो पडद्याच्या मागेच असतो. आणि निश्चितपणे मिकी माऊस हे सुद्धा खूप मोठे कलाकार आहेत. ते दरवेळेला प्रत्येक टुर्नामेंटला आपण माणगाव तालुक्यामध्ये पाहतो, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सातत्यानं तेही हजर असतात. त्यांचंही कौतुक आहे. चला स्पीडअप घ्या. काही वेळेला अशा कलाकारांची आपण टिंगल उडवतो, चेष्टा करतो, पण मी आवर्जून सांगेन ती त्यांची मेहनत आहे. कारण की एकदा आपण म्हणतो ना की फक्त ड्रेस चढवायचा, पण त्या ड्रेसच्या आतमध्ये किती गरमी आहे ना, त्याचा अनुभव फक्त त्या व्यक्तींनाच आहे. ओ बागफुटला जाऊन पंच करायचा, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळते. अगदी लॉंग ऑफच्या दिशेला स्टिअर झाला, एक सिंगल तर तिकडे मिळते. दुहेरी धावेसाठी कॉल करण्यात आला होता, पण माघारी पाठवण्याचा निर्णय तिकडे सौरभ मोहितेने घेतला. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल सौरभला, आता प्रसिद्धी मिळवावी लागेल, आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. कारण की एकंदरीत जे विश्वासाचं ओझं त्याच्या खांद्यावरती ठेवलं गेले मोरबा संघाच्या बाजूनं, की सौरभ मोहिते या धावा बनवेल, त्याच्याकडे तेवढी ताकद आहे, त्याच्याकडे तेवढी नजाकत आहे. थोडे दुखापतग्रस्त जरूर मैदानावरती आहेत, पण एकंदरीत धावा बनवण्याची ताकद तेवढीच तो बाळगतो खेळाडू. चला स्पीडअप घ्या. बघा या मॅचसाठी बराचसा कालावधी खर्च झालाय. मी लक्ष वेधेन बॉलिंग करणाऱ्या टीम आंबेडचं. पुढचाच बॉल. ओ यावेळेचा फटका, ताकद, नजाकत, दमखम. सौरभ मोहिते जखमी शेर तुटून पडलाय, त्याच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट आलाय, सिक्सर. होतं नाही, या आधीच सांगितलं होतं, या बॉलच्या आधीच आपण या गोष्टीची चर्चा करत होतो की सौरभ मोहिते याच्याकडे ताकद आहे. होय, ती ताकद वापरली आहे, ती नजाकत आता दाखवली आहे. हो यावेळेला खोलातला होता, काय फटका खेळला त्यानं. अगदी यॉर्कर बॉलला मिनी हेलिकॉप्टर खेळायचं होतं, लॉंग ऑनला स्टिअर केला बॉलला. एक धाव तिकडे येताना पाहायला मिळते. एक धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. आता आपण जर पाहिलं ना तर नादिजकडे पाहिले जाते, कारण की आता अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा आहेत. चला विनंती करेन स्पीडअप घ्या. बराचसा कालावधी खर्च करता टीम आंबेड संघाचं मी लक्ष वेधेन, कारण की या मॅचसाठी खूप सारा वेळ खर्च झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती अद्याप 25. येणारे 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. यावेळीचा स्ट्रोक चुकीचा खेळलाय, स्क्वेअर लेगला उडवायचं होतं, पण बॉल तर उडाला लॉंग ऑनला.
काय घडतंय सुंदर झेल, एक मोठी विकेट, मोठा धक्का. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नादिश बाद. त्या येणाऱ्या 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता येणाऱ्या या 2 चेंडूमध्ये धावा खूप साऱ्या अपेक्षित आहेत. एकाच मोठा फटका मॅचला जिंकण्याची आशा अपेक्षा निर्माण करून देईल मोरबाकरांना. यावेळीचा बॉल अडवा बॅटने स्ट्रोक तर चांगला खेळला. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळतं. फिल्डर वेगाने येताना पाहायला मिळाले. त्याच दरम्यान एक धावेच्या वरती अगदी धाव मिळणार नाहीये हे कळवलं जाते फिल्डिंगच्या माध्यमातून. वेगानं धावत येतात, फिल्डिंग चांगली चालू झाली आहे, सगळं ओके मध्ये चालू आहे. आंबेडकरांचं बॅटिंग थोडी लडखडत झाली पण हरकत नाहीये. फिल्डिंगच्या जोरावरती, बॉलिंगच्या जोरावरती या मॅच वरती पकड करण्याचा निर्धार त्यांनी केलाय. टीमची धावसंख्या 26. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला काय घडलं, बॅटची लिडिंग एज, यष्ट्यांच्या मागे पकडले गेलेत. सर्वाधिक मोठी विकेट, आशेचं किरण, सौरभ मोहिते मैदानाच्या बाहेर. पाहणार आहोत मोहतसीम दाखल होताना पाहायला मिळतील. मोहतसीम आपण पाहतोय निर्णायक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग मार्क वरती दाखल होताना पाहायला मिळेल. ज्यानं बॉलिंग केली, ज्यानं चांगल्या दर्जाचं आपण जर पाहिलं तर षटक हाताळलं. पण आता बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती तब्बल आपण जर पाहिलं तर 21 धावांची. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी टीम मोरबा संघाला. बघा कुठली मॅच कुठे आली आहे. पहिल्या षटकामध्ये अब्रारनं खर्च केला फक्त 8 धावा, 1 विकेट त्याला मिळाली. आबिद आले, आबिदनं धावा खर्च केला फक्त 4, 2 विकेट त्याला मिळाल्या. आणि पुन्हा अब्रार आले, त्यांनी फक्त 5 धावा खर्च केला. तदनंतर सैफ आले, त्यांनी 9 धावा खर्च केला. चला स्पीडअप घ्या. आंबेड संघाचं मी लक्ष वेधेन. बघा बराचसा कालावधी तुम्ही खर्च करताय. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅचला पाहण्यासाठी. कोण जिंकेल या सामन्याला, मोरबा की आंबेड? पुढचाच बॉल. या वेळेला बॅट फिरवली आहे, खूप वेगानं फिरवली आहे, पण त्या बॅट बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. बघता बघता मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल. एक डॉट बॉल मोरबा टीमला बॅकफुट वरती आणणार आहे. एक डॉट बॉल मोरबा संघाला ही मॅच सोडायला सांगणार आहे, कारण की आता 5 बॉल मध्ये 21 ची गरज. यावेळीचा फटका तर चांगला खेळला पण तो बराच हवेत राहिलाय. लांबी कमी गाठली आहे आणि तिकडे आबिद आले. कोणती चूक नाहीये. वेल जज, एक सुंदर झेल आणि शहादाबई मैदानाच्या बाहेर. विकेट. थोडा लेट झालेत मैदानावरती हजर, पण धावा तर बनवाव्या लागतील. या वेळेला आपण पाहतोय काय घडतंय. बॅटर फिरवली, बघता बघता बॅट बॉलचा संपर्क तर राहिला नाही. शरीरावरती आदळत असताना विकेट सॅक्रिफाईस केली आहे. फलंदाज बाद झाले. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अझर गेले, अझर डॉट बॉल खेळले, रनआउटच्या स्वरूपामध्ये बादही झाले, मैदानाच्या बाहेर आले. फलंदाज बाद.
आहेत ते मात्र ऐकत नाहीयेत. आज थांबायचं नाहीये. होय, 4 दिवस आम्हालाही प्रेक्षकांची मनं जिंकायची. जशी संधी मिळेल त्या संधीचा आम्ही सोनं करणार. ओ यावेळेचा बॉल तर पहा, लेग बिफोर. पंथांचा इशारा आला. LBW स्वरूपामध्ये एक मोठी विकेट. मोतसीम बाद. कंप्लीट केली बॉलर काहीच न तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आयमन पोटे यांच्या वतीने बक्षीस देण्यात येईल. बघा ऑन हॅट्रिक आहेत. विकेट हॅट्रिक कमवण्याची आणि त्याच वेळेला संपादन करण्याची ही नामी संधी आहे. करून दाखवावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजल दाखल होताना पाहायला मिळतील. यावेळीचा फटका फसला. हॅट्रिकचा बॉल आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसाची दुसरी हॅट्रिक. सॉरी माफी असावी, ही ओव्हर हॅट्रिक आहे कारण की एक रनआउटची विकेट होती. इकडे आता पर्सनल हॅट्रिक कंप्लीट करण्याची नामी संधी आहे आणि जर इथे विकेट हॅट्रिक मिळाली तर 500 रुपयाचं बक्षीस मिळेल आणि जर इथे विकेट हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर ऑल आउट होणारा पहिला संघ सुद्धा मिळेल आणि या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर सुद्धा मिळेल. म्हणजे सगळं काही एका चेंडूवरती मिळेल. या वेळेला डॉट बॉल. या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा गोलंदाजी करत असताना आंबेगावचे कैसनं हा पराक्रम करून दाखवला. वा कैस, वेल प्लेड. अव्वल दर्जाचं क्रिकेट राहिलं. आंबेगावानं ते क्रिकेट जिंकलं. मनपूर्वक अभिनंदन आंबेत. हार्ड लक टीम मोरबा. येणाऱ्या पुढील कालावधीसाठी दोन्ही टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.